लोकनेता यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। सध्या देशामध्ये जाणीवपूर्वक जातीयवाद माजविला जात आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने बौद्ध समाजाला टार्गेट केलं जात आहे। बौद्धांच्या बौद्ध विहारे लेण्यांवर अतिक्रमणे केले जात आहेत। बौद्धांचा वैभवशाली इतिहास सांगणाऱ्या पाली भाषेची सुद्धा गळचेपी सुरू आहे। पाली भाषेचे चालू असलेले वर्ग कसे बंद करता येतील, पाली भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कसा त्रास देता येईल, यासाठी विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यासाठी मुंबई विद्यापीठ कलिना येथील आवारात गेले 2 महिने धरणे आंदोलन करत असलेल्या भिक्खू विमानसा यांना केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्या उपस्थितीतच विद्यापीठ प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या मागण्यावरून सुरक्षा कर्मचाऱ्यांनी जबर मारहाण केली असून भिक्षूंवरच गुन्हा नोंदवण्यात आला आहे। त्याचबरोबर त्यांना PhD शिक्षणापासूनही बेदखल करण्यात आले आहे। भिक्षूंवर अत्याचार करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना न्याय देण्यात यावा या मागणीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशनच्या वतीने आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली। यावेळी भंते विमानसा यांच्याबरोबर संदेश गायकवाड, सूरज पांडेशमुख, नितेश शिंदे, संध्या पानसकर, ॲडव्होकेट सुशांत लोखंडे, उद्देश सोनवणे, संदीप जाधव, संदेश मोहिते, सुमेश जाधव आणि लोकांचे दोस्त रवी बिलाने इत्यादी मान्यवर या पत्रकार परिषदेला आवर्जून उपस्थित होते। बौद्ध भिक्षूंवरील अन्याय अत्याचार तसेच पाली भाषेची गळचेपी या संबंधीचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण सर्व बौद्ध बांधव तसेच बहुजन समाजाच्या लोकांना फॉरवर्ड करा। लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। नमो बुद्धाय। जय भीम, जय संविधान। आज आपणासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन या संघटनेच्या वतीने आम्ही आपल्याला कलिना विद्यापीठ मुंबई सांताक्रूज येथे 2 ते 2.5 महिने होऊन गेले। भंते विमानसा हे कलिना विद्यापीठामध्ये PhD करतायत आणि PhDचे स्टुडंट असून त्यांनी तिथे जे काही पालीचं एक स्वतंत्र भवन असावं आणि 17 वर्ष झाले तिथे पाली भाषेला अजून मान्यता नाही, सरकार मान्यता, तर त्याला सरकार मान्यता मिळावी आणि पालीच्या आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी त्यांचं स्वतंत्र हॉस्टेल असावं, अशा प्रमुख मागण्या घेऊन भंते विमानसा हे तिथे PhD स्टुडंट असताना ते आपल्या समाजाच्या लोकांसाठी हे तिथे आंदोलन करत आहेत। आणि असे आंदोलन करणारे स्वतःसाठी काही मागत नाही, ते समाजासाठी सगळं करत आहेत। तर अशा समाजासाठी काम करणाऱ्या जे काही भंते विमानसा आहेत यांच्यावरती कलिना विद्यापीठाचे प्रशासनाचे जे काही अधिकारी आणि त्यांचे सुरक्षा रक्षक यांनी 1.5 महिन्यापूर्वी जेव्हा येथे पाली भाषा आणि त्यासोबत इतर 2 भाषा यांच्या कोनशिलेचं उद्घाटन करण्यासाठी जेव्हा आदिवासी मिनिस्टर रिजिजूजी हे तिथे आले, तर भंते त्याच्या अगोदर 15 दिवसापासून आंदोलनाला बसलेले आहेत। यांचा मेसेज त्यांना होता आणि म्हणून ते आले। आणि ही मेसेज जेव्हा भंतेजींना माहीत पडला की आता ते येत आहेत, आता दिल्लीहून एवढ्या लांबून कोणी मिनिस्टर येत आहे आणि त्यांच्या PA सोबत त्यांचं बोलणंही झालेलं आहे की मला निवेदन द्यायचं आहे, तर निवेदन देण्यासाठी जात असताना तिथल्या सुरक्षा रक्षकांनी बौद्ध धम्म भिक्खू यांना मारहाण केली, त्यांचं चिवर काढण्यात आलं। तर हा जो काही बौद्धावर होणारा जो काही अन्याय आहे याचा सर्वप्रथम इथल्या प्रशासनाचा मी जाहीर निषेध करतो। आणि ज्या अधिकाऱ्यांनी भंते विमानसा यांच्यावरती अटॅक केला, त्यांच्या चिवराला हात घातला, तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई होण्यापर्यंत हे आंबेडकर मिशन आम्ही घेऊन लास्टपर्यंत त्या मागण्यांना घेऊन आम्ही त्याचा पाठपुरावा करणार आहोत। तर पुढील माहिती माझे मित्र बिलाने साहेब देतील। म्हणजे जे आपल्याला सविस्तर काय प्रकार आहे ते सांगतील, मग आपण बोलूया। तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य। नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य। नमो
तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. मी 2010चा मुंबई विद्यापीठाचा PhD विद्यार्थी. 2017 साली भिक्षू होण्यासाठी मी म्यानमारला निघून गेलो, PhD सोडून दिली. 4 वर्षानंतर मी दिल्लीला परतलो, बुद्धिस्ट स्टडीला ॲडमिशन घेतलं दिल्ली विद्यापीठात. आणि मग मायग्रेशन सर्टिफिकेट न्यावं म्हणून मुंबई विद्यापीठ परतलो. तेव्हा मला कळालं की मी सोडून गेल्यामुळे माझं नाव कमी होत नसतं, तर ते माझं नाव अजूनही तिथे आहे. आणि मी जितके वर्ष सोडून गेलो आहे तितक्या वर्षांची फी भरली तरच मला ते मायग्रेशन सर्टिफिकेट देतील. मग उपासकांचं म्हणणं आलं, भंतेजी तुम्ही तर वैयक्तिक पैसे भरणारच नाही आहात, उपासकच भरणार आहेत, तेव्हा तुम्ही सोडून का जात आहात? कंटिन्युएशन मिळत आहे तर करून घ्या PhD. मग सगळ्यांचे सल्ले आणि दिल्ली विद्यापीठाच्या बुद्धिस्ट स्टडीच्या प्रमुख यांचा सल्ला मानून मी कंटिन्युएशन सुरू केलं. मग त्यामध्ये झालं असं, माझं जेव्हा कंटिन्युएशन झालं तेव्हा मी वसतिगृह मागितलं आणि रितसर मी वसतिगृहात प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला तर मला त्यांनी नाकारलं. मग तेव्हा मी सत्याग्रह केला, वसतिगृह मिळवलं, पण ते तात्पुरतं स्वरूपाचं. आणि त्यानंतर खरं म्हणजे छळास सुरुवात झाली. आपण विद्यापीठाकडे फार मोठ्या आशेने बघतो, संस्कार ज्ञान देणारं केंद्र, पण माझ्या अनुभवानुसार ते फक्त सुडबुद्धीनं वागणारं केंद्र असतं. वसतिगृह मागितलं याचा राग मनात ठेवून त्यांनी माझ्या गाईडला आदेश दिले की भंतेजींच्या कोणत्याही डॉक्युमेंटवर सही करायची नाही. मग मी लायब्ररीमध्ये प्रवेश मिळावा यासाठी एक फॉर्म असतो, रिसर्च टेबलवर बसून अभ्यास करतावा यासाठी एक फॉर्म असतो आणि एक्सटेन्शन मिळावं यासाठी एक फॉर्म असतं. त्यावर सह्या मागितल्या तर गाईड नाकार देत होते आणि शेवटी म्हणाले माझ्यावर फार दडपण आहे. त्यानंतर मग मला कळलं की हे आता मला रितसर काहीतरी कारणे दाखवून बाहेर काढणार आहे. मग मी 4 डिसेंबर 23ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल रिसर्च सेंटरची कोनशिला आहे तिथे सत्याग्रहाला बसलो. आणि मग लायब्ररी फॉर्म, रिसर्च टेबल फॉर्म, एक्सटेन्शन फॉर्म सगळ्या गोष्टी पार पडल्या. दुसऱ्या दिवशी रात्री PVC आले होते समजवायला, उठा आम्ही तुमचं काम करतो, पण मी म्हणालो झाल्यावर बघू. आणि 5 तारखेला मग झालं दुसऱ्या दिवशी सगळं काम झाल्यावर सुरक्षा अधिकारी म्हणाले भंतेजी उठा आपल्याला फोटो काढायचे. मी म्हणालो का? तर ते म्हणाले तुमचं झालं ना आता, प्रश्न सुटले. मी म्हणालो माझे सुटले हो, पण समाजाचे प्रश्न आहेत. तरी ते प्रश्न काय आहे? पाली विभाग गेली 2005 पासून सातत्याने चांगल्या क्षमतेने चालत असूनही तो 2 खोल्यांमध्ये होता. रानडे भवनमध्ये फक्त 2 खोल्यांमध्ये. मी म्हणालो त्याला कुठेतरी चांगल्या ठिकाणी शिफ्ट करा, स्थलांतर करा चांगल्या ठिकाणी, आणि पाली विभागाला स्वतंत्र जमीन द्या जेणेकरून भविष्यात तिथे बिल्डिंग बांधता येईल पालीची. ह्या 2 माझ्या मागण्या होत्या समाजोपयोगी. त्यासाठी मग 4 ते 8 बसून राहिलो. 8/23ला बैठक झाली VC सोबत. विद्यार्थी संघटनाचे प्रतिनिधी होते, त्यांच्यासमोर VCने आपल्याला पत्र दिलं आणि विभाग एका इमारतीमध्ये शिफ्ट केला. एक फ्लोअर मिळाला आपल्याला. त्यानंतर जमिनीचा मुद्दा, तर ते म्हणाले सिनेट स्थापन झाली नाहीये, सिनेट स्थापन होऊ द्या, अकॅडमिक काउन्सिल स्थापन झाली की आपण कायदेशीर पाली विभागाला स्वतंत्र जमीन देऊ. मी हट्ट केला, आग्रह केला की नाही तुम्ही आताच बोलवा आणि करा. तर मग सगळे म्हणाले भंतेजी तुम्ही इथे आहात, आपण इथे आहोत आणि सर वचन देत आहेत तर आपण त्यांच्यावर विश्वास ठेवू. मग मी सत्याग्रह सोडला. मग मध्यंतरी 1-1.5 वर्ष गेलं. झालं काय? मध्यंतरी एक बातमी वाचण्यात आली, अवस्था पहिलवीचे एक रिसर्च सेंटर स्मृती नारणे त्यांची कोनशिलेचं भूमिपूजन करून गेले. छान आहे, कोणताही अभ्यास विद्यापीठात व्हावा, विद्यापीठ अभ्यासासाठी असतं. पण मग त्यानंतर एक बातमी वाचण्यात आली की अवस्था पहिलवी पाली प्राकृत असं एक सेंटर होणार आहे. म्हटलं हे काय? आपल्याला VCने वचन दिलं होतं स्वतंत्र जमिनीचं, आणि हे तर आता अवस्था पहिलवीमध्ये आपलं टाकत आहे. आणि तेवढ्यात अजून एक बातमी वाचण्यात आली की विद्यापीठाचे जेवढे विभाग आहेत त्या सर्वांना ॲटोनॉमस करणार आहेत आर्थिक. मग म्हटलं हीच वेळ आहे की आता आपल्याला सत्याग्रह करावा लागेल. आणि मग मी ऑगस्ट 20 पासून सत्याग्रहाला बसलो. मागण्या काय होत्या? मुख्य 3 मागण्या.
इथे CBS नावाचं एक सेंटर आहे, त्याला CBS म्हणायचे पूर्वी. ते 2005 साली अणुऊर्जा आणि विद्यापीठ या दोघांच्या संयुक्त विद्यमाने तो कोर्स तयार झाला, ते केंद्र तयार झालं आणि मुंबई विद्यापीठामध्ये अण्णाभाऊ साठे परिसरात त्याला जागा देण्यात आली. कालांतराने त्यांना एक नवी जागा देण्यात आली, तिथे त्यांनी त्यांच्या इमारती बांधल्या. मग आता ते दोन्हीकडचा परिसर वापरत आहेत. अण्णाभाऊ साठे परिसराचा जो परिसर आहे त्यांनी वापरलेला, त्याला 2000 त्यांचा कॉन्ट्रॅक्ट खतम झाला. मग आमचं म्हणणं असं आहे, दोन परिसर ते का वापरत आहेत? आणि मुंबई विद्यापीठामध्ये इतकी मोठी परंपरा आहे, मग कलिला कॅम्पसमध्ये मुलांचे एकच वसतिगृह का आहे? आपल्या गावखेड्यातून येणारा मुलगा मुंबईत येतो, चौकशी करून जातो, वसतिगृह नाही कळल्यावर प्रवेश घेत नाही. म्हणजेच SC ST बहुजन या मुलांना प्रवेशापासून वंचित ठेवणं, शिक्षणापासून वंचित ठेवणं, हेच मुंबई विद्यापीठाचं धोरण आहे का? असंच असं. मध्यंतरी समाज कल्याणची 2 वसतिगृह येऊन गेली, पण ती विद्यापीठाने नाकारली. मध्यंतरी आदिवासींचे वसतिगृह आदिवासी मंत्रालयाकडून आपल्या महाराष्ट्रातल्या प्रपोजल आले होते की 1000 कॅपॅसिटीचं वसतिगृह बांधू 500 विद्यापीठाच्या मुलांसाठी, 500 आदिवासी मंत्रालयाकडे. विद्यापीठाने नाकारले. म्हणजेच विद्यापीठांना मुंबई विद्यापीठामध्ये मुलं नको आहे, याचाच अर्थ कालांतराने त्यांना यांचं प्रायव्हेटायझेशन करायचं आहे, धनदांड्यांना विकायचं आहे, त्यासाठी त्यांना मुलं ठेवायची नाहीत, विद्यार्थी नकोत विद्यापीठात. मग विद्यार्थी नकोत विद्यापीठ कसं राहील? तर माझं म्हणणं आहे, CBSचा जो अण्णाभाऊ साठे परिसर आहे तो त्यांच्याकडून रिकामा करून घेण्यात यावा आणि तिथे येणाऱ्या वर्षापासून 300 विद्यार्थ्यांचं वसतिगृह जाहीर करावं. आता पालीचा मुद्दा. पाली विभाग एवढ्याच विपुल विद्यार्थी संख्येने चालत असूनही 300-350 विद्यार्थी असतात. तो विभाग अजूनही अनुदानित नाहीये. माझं म्हणणं आहे, आमचं म्हणणं आहे की त्याला आतापर्यंत अनुदानित का नाही केलं? VC म्हणतात की माझं पालीवर फार प्रेम आहे. प्रेम फक्त शब्दातून व्यक्त व्हायला नको, प्रेम हे कृतीतून दिसायला हवं आणि ते दिसत नाहीये. प्रेम आहे तर मग अनुदानित का नाही झालं? VC 5 वर्षापूर्वी PVC होते, आता VC आहेत, मग आता अनुदानित व्हायला हवं. होत आहेत, आपण सत्याग्रह करतो आहोत, अजूनही त्यांनी शासनाकडे प्रस्ताव पाठवलेला नाही. स्वतंत्र जमीन का नको? वचन दिलं होतं ना. मग एका बैठकीत ते म्हणाले, भंतेजी वचन सोडा, मी शब्दही काढला नाही. आणि ते मागेच एका मोठ्या वैयक्तिक दुःखातून बाहेर आलेले आहेत. असं असताना व्यक्तीने अधिक सत्याकडे वळावं, अधिक चांगलेपणाकडे वळावं. असं न करता ते अक्षरशः खोटं बोलतात की भंतेजी आम्ही वचन सोडा, शब्दही दिला नाही. तर स्वतंत्र जमिनीची मागणी, मग त्यांनी अवेस्ता पैलवीसोबत पाली प्राकृत का घातलं? त्यासाठी जे पैसे मिळाले ते आहेत अल्पसंख्याक मंत्रालयाकडून आलेले. तर VCने माहिती दिली 37 करोड पाली प्राकृतसाठी आणि 12 कोटी अवेस्ता पैलवीसाठी. मग म्हणतायत की आम्ही तुम्हाला त्या इमारतीमध्ये पाली विभागाला 1 मजला देऊ. आता सांगा, विभाग हा मुख्य असतो, विभाग हा बेस असतो, रिसर्च सेंटर, अध्यासन ही वरच्या गोष्टी असतात, मुख्य बाब असते ती विभाग. आणि मग पाली भाषेचा तुम्हाला विकासासाठी विभाग तुम्हाला मारून टाकायचा आहे आणि एका रिसर्च सेंटरची स्थापना करायची आहे. हा कोणता विकास झाला पाली भाषेचा? हे कोणतं प्रेम आहे पाली भाषेविषयी? तर या 3 मागण्यांसाठी वसतिगृह, नंतर पाली विभागाला अनुदानित करा आणि पाली विभागाला स्वतंत्र जमीन द्या, या 3 मागण्यासाठी आपण 20 ऑगस्ट पासून आंदोलनाला बसतो. सत्याग्रह आहे हा. पण यांनी आता 3 महिने होतील 5 दिवसांमध्ये, आज 2 महिने 25 दिवस झाले, पण त्यांनी अजून या दिशेने कोणतेही पाऊल उचललेलं नाही. मग त्यांनी या 3 महिन्यात काय केलं? मला आमिष देणं, दबाव टाकणं, माझी बदनामी करणं, या असंख्य गोष्टी केल्या. यातून मी त्यांना मानत नाहीये. म्हणून मग मला रिजिजू जेव्हा आले होते 15 सप्टेंबरला भूमिपूजनासाठी त्याच केंद्राच्या वारसा भाषा अभ्यास केंद्र, तर त्यांच्या PAशी दिल्लीच्या भंतेजींची बोलणी झाली होती आणि ते PA म्हणाले होते की त्यांना माझ्याकडे पाठवा, मी व्यवस्था करतो भेट देण्याची. तर मी त्यांच्या PAला भेटायला चाललो होतो. जाताना माझ्या वस्तीच्या बाजूलाच ते भूमिपूजन चाललं होतं. तर
जात असताना माझ्या वस्तीच्या आतमधल्या भागातून गेलो, कारण त्यांनी समोरच्या गेटवर 2 सुरक्षा रक्षक बसवले होते. त्यांचा आधीपासून नियोजित डाव होता की मला जाऊ द्यायचं नाही, अडवायचं. त्यामुळे मी पाठीमागच्या बाजूने गेलो आतमधून वसतिगृहाच्या. आणि मग चौकात जेव्हा गेलो तेव्हा मला एका सुरक्षा रक्षकाने अडवलं, हात बाहू पसरून. नंतर मी त्यांना सांगितलं मी PA भेटायला चाललो आहे, मला निवेदन द्यायचं आहे. तर त्यांनी माझा बाजू पकडण्याचा प्रयत्न केला. मी म्हणालो भिक्षू आहे, माझ्या अंगावर चिवर आहे, मला अशा प्रकारे पकडू नका. तर त्यांनी मिठी मारली. ती मिठी सुटल्यावर त्यांनी माझं चिवर ओढलं आणि मला खाली काढलं. हे घडत असताना सुरक्षा अधिकारी आले आणि त्यांनी बघता काय घुसला याला म्हणून मला उचललं. जो आधीच मला उभा केला गेला होता त्याला नागडाही केलं. मी जोराने ओरडत आहे की तुम्ही मला नागडा केला, पण सुरक्षा अधिकारी काही भान ठेवत नाही. आणि तशीच माझी झुंड चौकातून रस्त्याच्या कडेला काढली त्यांनी आणि तिथे मला खाली पाडून दाबलं बेशुद्धीपर्यंत. एवढंच मला कळालं. नंतर जेव्हा दवाखान्यात होतो तेव्हा पोलिसांनी सांगितलं की बेशुद्ध अवस्थेत तुम्हाला पोलीस स्टेशनला BKCला आणलं. मग आम्ही तुम्हाला भाभा रुग्णालयात दाखल केलं आणि ही सगळी घटना घडली. तिथे पोलिसांनी माझं इमर्जन्सी वॉर्डमध्ये बयान घेतलं. तिथल्या डॉक्टरांनी त्या बयानावर सही करायला मनाई केली, कारण ते म्हणाले माझा पेशंट अनकॉन्शियस आहे, तेव्हा मी या बयानावर सही करणार नाही. आणि इतकं घडलं. त्यानंतर माझ्यावरच FIR केले सुरक्षा अधिकाऱ्यांनी, वैयक्तिक, विद्यापीठातर्फे नाही, वैयक्तिक. त्यामध्ये सरकारी कामात अडथळा आणणं, हिंसक काहीतरी हेतू असणं, नंतर लाथ मारणं, अशा अनेक अदखलपात्र गुन्हे माझ्यावर लागलेले आहेत. आणि आपल्या कुणाचाही ते गुन्हा दाखल करून घेत नाहीयेत. माझं बयान घेतलं त्यावरही काही ते कारवाई करत नाहीयेत. आणि त्यांनी कधीच येऊन आपली तपासणी केली नाही, काय काय घडलं, कुठे घडलं, आपलं काय झालं, असं कोणताही पंचनामा केलेला नाही. हे असं घडलेलं आहे. आणि आता इतक्यात मला सूडबुद्धीने मला टार्गेट करावं म्हणून त्यांनी मला निलंबित केलं आहे. PhDचा अभ्यासक्रम माझा खंडित केला आहे, त्यांनी टर्मिनेट केला आहे. पण हे करण्यासाठी, मला पकडण्यासाठी त्यांनी 200-250 विद्यार्थ्यांना टर्मिनेट केला. म्हणजे यांची क्रूरता बघा विद्यापीठाची. एका विद्यार्थ्याला आंदोलकाला पकडण्यासाठी 200-250 विद्यार्थ्यांना ते त्यांचं उद्ध्वस्त करत आहेत. ही क्रूरता आहे, हिंसकता आहे. तर माझं म्हणणं आहे, भले तुम्ही माझ्यावर सोडू का, पण माझ्यासाठी त्या 200 विद्यार्थ्यांचा बळी देऊ नका. आणि UGCचं सर्क्युलर आहे की जुन्या विद्यार्थ्यांना बाद करायचं, पण हे कसं करायचं याचा अधिकार विद्यापीठाकडे असतो. आपल्या विद्यापीठाने ते अजून लागू केलं नाही, पण माझ्या निमित्ताने त्यांनी लागू केलं. पण ते लागू करताना अकॅडमिक काउन्सिलला पॉवर असतो, ते काही नियम करतात. तर यांनी अकॅडमिक काउन्सिलचे नियम असे केले की मला पकडता यावं. जुन्यांमध्ये त्यांनी वर्गवारी केली. जे आत्ता संपत आहे कालावधी ते वेगळे, आधी संपलाय कालावधी ते वेगळे. पण त्यांनी 2023लाच मला कंटिन्युशन दिलं. या वर्षाची मी पूर्ण फी भरली आहे, बोनाफाईड सर्टिफिकेट विद्यार्थी आहे, तरी ते मला या निमित्ताने काढतायत की माझा प्रोग्रेस नाही, रिकमेंडेशन नाही. आणि कालावधी कधीच संपला आहे. मग कालावधी कधीच संपला आहे तर 2023ला मला कंटिन्युशन का दिलं, या वर्षीची माझ्याकडे फी का घेतली. आणि प्रोग्रेसचं म्हणाल तर ऑगस्टचं माझ्याकडे सही आहे गाईडची, दाखवेल तुम्हा सगळ्यांना, आहे सोबत आणलं आहे. प्रगती सुरू आहे. 12 ऑगस्ट 25 सही आहे, तारीख स्वतः टाकली गाईडने. नंतर एक प्रकरण दाखवलं आहे, त्याच्यात दुरुस्ती सुचवली आहे, असं त्यांनी रिमार्क केलं. दुसरा प्रोग्रेस रिपोर्ट. आणि मग कंटिन्युएशन मिळवण्यासाठी एक फॉर्म असतो एक्सटेन्शनचा, तो थेसिस सेक्शनचा असतो, तो घेतला भरून. त्यावर लिहिलेलं असतं गाईड आणि हेडसाठी पॅराग्राफ असतो, त्यावर लिहिलेलं असतो आय एम रिकमेंडिंग. म्हणजे ऑगस्टपर्यंत माझा प्रोग्रेस आहे, ऑगस्टपर्यंत माझं रिकमेंडेशन आहे. आणि ते रिकमेंडेशन या वर्ष संपेपर्यंत चालणार आहे. तरीही विद्यापीठ मला काढत आहे, ही सूडबुद्धी आहे. पण माझ्यासोबत 200-250 विद्यार्थ्यांना काढत आहे, ही मोठी चुकीची गोष्ट घडत आहे. त्यांनी काय करायला हवं होतं, सगळ्यांना एक कालावधी द्यायला हवा होता की या कालावधीपर्यंत जुन्या विद्यार्थ्यांनी आपलं काम संपवावं. पण तसं न करता ते अनेक निकष मला पकडण्यासाठी लावत आहेत आणि त्यात बसून सगळ्यांचं नुकसान करत आहेत. तर मला म्हणायचं विद्यापीठाला एकच, माझं नुकसान, पण त्यापेक्षा विद्यार्थ्यांचं नुकसान महत्त्वाचं आहे, ते करू नका, त्यांच्या आयुष्याची ठेवू नका. त्यानंतर संध्या पानसकर डॉक्टर भूमिका वळते.
आपण भंतेजींनी सांगितलेला सगळं वृत्तांत ऐकला. मला असं वाटतं, म्हणजे मी तरी इथे का आहे तर मी त्यांना एक धर्मगुरू म्हणून न बघता एक विद्यार्थी म्हणून बघते की त्यांचे जे प्रश्न आहेत. आणि म्हणजे मुद्दा पुन्हा तो येतो की एक धर्मगुरू जो विद्यार्थी आहे त्याच्याबरोबर जर अशा गोष्टी घडत असतील तर मग एक सामान्य विद्यार्थी, आणि खास करून त्यात पण जर मुलगी असेल, म्हणजे मुलगा असणं हे वेगळं असतं आपल्या समाजात आणि मुलगी असणं पुन्हा आणखीन वेगळं असतं, तर ते खरंच या सगळ्याला तोंड देऊ शकतात का आणि शिक्षणासाठी पुढे जाऊ शकतात का, हा खूप मोठा गहन प्रश्न होतो. की शिक्षणासाठी आणि वसतिगृह मिळण्यासाठीची लढाई आणि ती ह्या टोकापर्यंत जाते टर्मिनेशनपर्यंत, आणि एक व्यक्ती काही करू शकत नाही, म्हणजे अक्षरशः हेल्पलेस फील करतात ते स्वतः आणि आम्ही सगळेही त्यांच्याबरोबर. आम्ही नेहमी म्हणजे आम्ही अनेक भाषणं करत असतो, सामाजिक कार्यक्रम घेत असतो आणि आपण म्हणतो की सावित्रीबाई आणि ज्योतिबांनी आमच्यासाठी शिक्षणाची कवाडं खुली केली आहेत. पण आजची ही परिस्थिती ऐकल्यानंतर असं वाटतं की हे शिक्षणाच्या नावाखाली कसलं घाणेरडं राजकारण चाललंय ते काहीच कळत नाही. सो मला वाटतं हे ऐकल्यानंतर ही बातमी पोहोचणं गरजेचं आहे, याच्यावर काम होणं गरजेचं आहे. कारण आवाज सगळेच नाही उचलू शकत, हा फॅक्ट आहे. आपण बघितलंय काय काय घटना घडत आहेत. म्हणजे आता इथे आत येण्यापूर्वी एक बातमी वाचत होते मी की एक मुलगी, चौथीतली मुलगी, ती सतत तक्रार करत होती आई वडिलांना की मला या शाळेत नाही राहायचंय, मला त्रास होतोय, आणि कोणीही लक्ष दिलं नाही. आणि शेवटी त्या मुलीने उडी मारून जीव दिला, चौथीतली मुलगी. आणि ही आजची घटना नाहीये, तुमच्याकडे माझ्यापेक्षा जास्त बातम्या असतील अशा सगळ्या. तर मला वाटतं आज भंतेजी ठामपणे उभे आहेत. एक विद्यार्थी म्हणून आपण त्यांच्याकडे बघूया. मला हे असं सतत वाटतंय, आपण धर्म आणि बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवूया, पण एक विद्यार्थी म्हणून जर आज ते उभे आहेत तर आपण सगळे त्यांच्यासोबत असलं पाहिजे आणि आम्ही नक्कीच शेवटपर्यंत या लढाईत त्यांच्यासोबत आहोत. धन्यवाद. पत्रकारांना हे प्रकरण बऱ्यापैकी माहीत आहे. अनेक जण स्वतः कालेण्याला जाऊन त्यांना भेटून आले, ती परिस्थिती समजून घेतलेली आहे. त्यांनी आपल्या पद्धतीने मांडणीही केली आपापल्या माध्यमांच्याद्वारे. पण आजही एक मोठा समूह मुंबई आणि महाराष्ट्रातला असा जो आहे की ज्याला हे काय चाललं हेच माहीत नाही. ते तुमच्या मार्फत व्हावं, लोकांना माहीत व्हावं म्हणून ही पत्रकार परिषद. आणि आपण सगळेजण खूप गंभीरतेने हा विषय समजून घेतात, याबद्दल खरंच धन्यवाद. मुद्दा आता असा आहे की यापुढे काय. त्यांनी आपले पत्रकार मित्र भेट देऊन गेल्यानंतरची सगळी घटना आता सांगितलेली आहे. एखाद्या भंतेंवर अशा तऱ्हेचा हल्ला होतो आणि उलट त्यांच्यावरच FIR नोंदवला जातो, याला काय म्हणायचं. हे सहन करण्याच्या पलीकडचं आहे. जसं संध्या म्हणाली तसं की केवळ धर्मगुरू हा विषय नाही आहे आमच्यासाठी. लोकांचे दोष या संघटनेच्या वतीने जेव्हा मी बोलतो त्यावेळी आम्ही हे स्पष्ट करतोय की हा एका विद्यार्थ्यावर होत असलेला हल्ला आहे, अत्याचारांची मालिका आहे. फक्त एक अत्याचार नाही, अत्याचारांची मालिका आहे. आणि अशा अत्याचारांची मालिका कुठं जाऊ शकते हे आपण रोहित वेगुलाच्या निमित्ताने बघितलेलं आहे. मुंबई विद्यापीठाला तसं काही हवंय का, हा माझा थेट प्रश्न आहे. आणि जर मुंबई विद्यापीठ अजूनही सुधारणार नसेल, त्यापुढे अशाच पद्धतीने त्यांचं कामकाज चालणार असेल, या एवढ्या गंभीर विषयाकडे, आंदोलनाकडे दुर्लक्ष करणार असेल मुंबई विद्यापीठ, तर मग बौद्ध म्हणून जो काही समुदाय आहे तो शांत समुदाय म्हणून ओळखला जातो, संविधानवादी विचारांवर चालणारा समुदाय म्हणून ओळखला जातो. या समुदायाने कोणत्या पद्धतीने प्रतिकार करायला पाहिजे असं इथल्या गृहमंत्र्यांना वाटतं. त्यामुळे इथले गृहमंत्री, इथले मुख्यमंत्री, इथलं विद्यापीठाचं प्रशासन यांना आम्ही तुमच्या सर्वांच्या माध्यमातून इशारा देत आहोत की वेळीच हा प्रकार आवरा. आम्ही या विषयाला धर्म या भावनेतून अजिबात बघत नाही आहोत. कदाचित तसं बघितलं असतं तर आतापर्यंत मुंबईत एक मोठं वादळ उभं राहिलं असतं. आपला प्रयत्न तो नाही, फक्त हवा बदलण्याचा किंवा वातावरण बनवण्याचा प्रयत्न नाहीये. विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे. आणि हा फक्त एका विद्यार्थ्याचा प्रश्न नाहीये. त्यांनी जसं सांगितलं की 200 विद्यार्थ्यांना तिथून बाहेर फेकण्याची तयारी आहे. पाली भाषेला तुम्ही आता केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा नुकताच दिलेला आहे. त्या भाषेचं भवन मागणं यात गैर काय आहे, त्याच्यावर स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. आपले केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री
यांनीही यावर स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे अशी मागणी आम्ही या निमित्ताने करत आहोत। आणि आम्ही आणखी 4-8 दिवस वाट बघू या सगळ्या ह्याच्यावर, आणि पुढील काय कारनाम असेल तो मला वाटतं मी संदेश गायकवाडांना विनंती करेन की त्यांनी तो जाहीर करावा, आणि त्यानंतर आपण सगळे प्रश्नोत्तरावर बोलूया। खरं म्हणजे आता आपल्याकडे वेळ फार कमी आहे, आपण मुद्द्याचं तेवढंच आता सांगूया की आता जो काही बनतेनी प्रकार सांगितलेला आहे, आपण बघतो सगळीकडे आता जस्ट कस्तुरबाला मला वाटतं हॉस्पिटलमध्ये रडलेली कथा आहे। पुस्तकं वाटण्यावरनं पण एक म्हणजे संघर्ष करावा लागतो। यांना पुस्तकं नको आहेत, यांना ज्ञान नको आहेत, यांना पुस्तकांची नफरत झालेली आहे। आणि एकीकडे आपण विद्यापीठात लोक शिकत आहेत, तर त्यांना ते विद्यार्थी कसे हवे आहेत जे डोळे झाकपणे असे चालतील, झापडं लावून, तसे विद्यार्थी पाहिजेत का? आणि असे विद्यार्थी पुढे देशाची सेवा म्हणून काय करणार आहेत, कसा देश निर्माण करणार आहेत? तर त्यासाठी विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी जर एक विद्यार्थी तिथे बसतोय तर त्या विद्यार्थ्याची चर्चा देखील करायची त्या हिंमत नाही करत आहे तो कुलगुरू। म्हणजे किती अहंकार आहे या कुलगुरूमध्ये। विशेषतः मी त्यांचं नाव सांगतोय तुम्हाला की कुलगुरू भेटत नाहीये, त्यांना अधिकृतपणे लेटर देऊन त्यांची मीटिंग करत नाहीये, मध्ये दलालांना बोलवतात, एजंटला, राजकीय दलालांना घेऊन त्यांना निरोप पाठवला जातो की तुम्ही मीटिंगला या म्हणून। हा काय प्रकार आहे? तर हे माझ्या दृष्टीनं हे विद्यापीठ म्हणजे या विद्यापीठामध्ये शैक्षणिक माफिया लोक बसले, तिथे माफिया लोक, या माफिया लोकांचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही आता एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन इथे जाहीर करतोय की जोपर्यंत भंतेजींच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही दिनांक 24 नोव्हेंबर पासून पूर्ण महाराष्ट्रावर जेवढा बौद्ध समाज आहे, जेवढा विद्यार्थी वर्ग आहे, तो सगळा येऊन मुंबई विद्यापीठाच्या गेटवर आम्ही आमरण साखळी उपोषणाला बसणार आहोत, हे जाहीर करतो आजच्या पत्रकार परिषदेत। धन्यवाद। यानंतर आपण प्रश्नोत्तर घेऊया, काही प्रश्न असतील तर जरूर विचारा। तिथल्या ज्या कर्मचाऱ्यांनी बनतेंना मारहाण केली, त्या मारहाणीनंतर त्यांच्यावर खरं तर FIR दाखल व्हायला पाहिजे होतं, आणि एकतर हे SC कॅटेगरीतले आहेत, ते चिवर आणि त्या सगळ्या ह्याच्यातून ते वारंवार स्पष्ट होते, त्यामुळे तशा अर्थाने ॲट्रॉसिटी दाखल व्हायला पाहिजे होती त्यांच्यावर, ती तर झालीच नाही। उलट बनतेजींवरच गुन्हे दाखल केलेले आहेत, आणि त्या गुन्ह्यांनाही ते काय पुढची जी प्रोसेस असते तीही करत नाहीये। म्हणजे पोलीस आणि विद्यापीठ प्रशासन मिळून वेट अँड वॉच सारखं त्याचं चाललेलं आहे। हे लोक पुढे काय करतात बघूया, असं तर ते बघत नाहीत का, असा प्रश्न आम्हाला पडलेला आहे। 2 दिवसा अगोदर आम्ही DCPला भेटायला गेलो होतो, तर DCPचे उत्तर असे होते की प्रशासनाचं बरोबर आहे, त्यांनी जी कारवाई केली ती बरोबर आहे। आणि जेव्हा आम्ही सिनियरला भेटायला गेलो, ज्यांनी FIR घेतलं, तेच त्यांनी सगळं आमचं ऐकून घेतलं। ते बोलतात की नाही, ते प्रशासन फार गलत करत आहे, म्हणजे असं दबक्या आवाजात बोलतात। तर सांगायचं तात्पर्य की त्यांच्यावर आता ॲट्रॉसिटीचा सारखाच विषय झालेला आहे की त्यांनी कुठलीही पूर्वसूचना न देता, त्यांची शहानिशा न करता तिथल्या विद्यापीठाच्या प्रशासनाने त्यांना काढून टाकलेलं आहे। ऑलरेडी ते तिथे प्रबंध करताना त्यांचे जे इन्स्ट्रक्टर आहेत, त्यांच्या सह्या आहेत, त्यांचे रिमार्क आहेत की प्रत्येक 6 महिन्याला, पण ते तिथे PhD करत असताना प्रत्येक 6 महिन्याचे 3 टाईमचे त्यांच्याकडे रिपोर्ट आहेत, आणि त्याच्यावरती ते इन्स्ट्रक्टरच्या सह्या आहेत आणि रिमार्कसुद्धा आहेत। म्हणून आम्ही आता त्यांच्यावरती तेच मुद्दे घेऊन आम्ही त्या प्रशासनाच्या ज्या अधिकाऱ्यांनी त्यांना टर्मिनेट केलं आहे त्यांच्यावर ॲट्रॉसिटीची मागणी करणार आहोत, आणि ज्या पोलीस प्रशासनाने सुद्धा या गोष्टीला साथ दिली आहे त्यांच्यावर सुद्धा आम्ही मागणी करणार आहोत। बरोबर ते 100 ते 150 विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। ते विद्यार्थी तुमच्या सोबत आहेत की त्यांच्याबरोबर काही वेगळं आहे, ते पण आहेत का तुमच्यासोबत? हा आकडा अजून अधिकृत नाहीये, आतमधून माहिती मिळाली आहे। पुढच्या महिन्यामध्ये सगळी प्रक्रिया पार पडेल, मग आपण RTI मधून ती माहिती बोलूया।
साठी माझं ऑलरेडी यावर्षी ॲडमिशन झालेलं आहे. रजिस्ट्रेशन तर ते सुरुवातीला असतं तेव्हाच असतं, फक्त ॲडमिशन दरवर्षी विभागात फी भरावी लागते आणि दरवर्षी थेसिस सेक्शन करून एक्सटेन्शन फॉर्म भरून त्यावर त्यांची मान्यता घ्यावी लागत असते. तर माझा या वर्षीच्या एक्सटेन्शनचा फॉर्म माझ्याकडे आहे, त्यावर गाईडची आणि हेडची सही आहे. ती 8व्या महिन्यात झाली आहे या वर्षासाठी, म्हणजे 25 वर्ष चालू आहे त्या वर्षासाठी. आणि 2 प्रोग्रेस रिपोर्ट आहे. ICU मध्ये कोण होतं तर भरती. पण ह्यांची तक्रार कुठे आहे? बरं, ह्यांचं तुम्ही ऐकून त्यांच्यावर का नाही ऍक्शन घेतली? तर म्हणे नाही, यांनी जी जबानी दिली ती लिहून घेतली ना आम्ही. मग म्हटलं जबानीतून तुम्हाला काहीच निष्पन्न नाही झालं? तर म्हणे काहीच नाही. म्हणजे त्या सुरक्षा रक्षकांनी जे एव्हिडन्स दिले ना ते खरे आहेत आणि त्याच्यावरून आम्ही यांच्यावर FIR केला. म्हणजे त्या पार्टीने जे दिलेले एव्हिडन्स आहेत ते खरे आहेत, यांनी जे सांगितलेलं ते सगळं खोटं आहे हे ते निष्कर्षाला पोहोचलेले आहे. आणखीन एक गोष्ट की नाही एक गोष्ट आणखीन याच्यामध्ये ऍड करू इच्छिते की जर त्यांनी काही हिंसा केली किंवा ते आक्रमक झाले तिकडे, तर विद्यापीठ प्रशासनाकडून तक्रार नोंदवली गेली पाहिजे. त्या सुरक्षा रक्षकाच्या नावाने ती तक्रार कशी नोंदवली जाते? कारण तो तिथे पर्सनली नव्हता ना, तो तिथे ड्युटीवर होता सुरक्षा रक्षक. तर हे पण एक न कळण्यासारखं पुढे मंत्री म्हणजे बरेच लोक भेटून गेले. याच्या अगोदर रामदास आठवले पण भेटून गेले. वर्षाताई गायकवाड आल्या, त्याच्यानंतर खरात साहेब आले आणि बरेच मंत्री भेटून, आणि लडाखचे खासदार सुद्धा आले. ते दूर आहे, पण इथे लोकल जे आपले नेते आहेत किंवा आपण जे म्हणतो त्यांना, पण त्यांनी फक्त औपचारिकता दाखवून ते व्हिजिट करून गेलेले आहेत. पण त्या विषयाचा जे अंतापर्यंत गेलं पाहिजे न्याय निवाडा तो कोणीच केलेला नाहीये, म्हणून आपल्याला हे करावं लागलेलं आहे. ते आत्ता RAPC नावाचं सेंटर असतं, थेसिस स्ट्रक्चर करून म्हणायचे, तर ते सगळ्यांना ईमेल पाठवत आहेत. तर ते आता त्यांची प्रक्रिया चालू आहे ईमेल पाठवण्याची. हा आपल्याला आतमधून कळलेला आकडा आहे, अजून त्याला आपण अधिकृत म्हणून करू शकत नाही. पुढच्या महिन्यामध्ये ती प्रक्रिया पार पाडेल तेव्हा आपण RTI टाकू आणि मग माहिती बोलू की तुम्ही गेल्या महिन्यात किती लोकांना टर्मिनेट केलं आहे. पण आतमधली माहिती आहे की 200-250 विद्यार्थी आहेत. वंदामी बनतेजी, ज्यावेळेस केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले तिथे आले होते, त्यावेळेस तुमच्याबरोबर काय त्यांचं बोलणं झालं का? हो, त्यांना मी सांगितलं मी सत्याग्रह करत आहे इतक्या दिवसापासून. तरीही त्यांच्या अनुयायांनी जाहीर केलं की भंतेजी आठवले साहेबांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडणार आहेत, आंदोलन थांबवणार आहेत. आणि मग त्यांनी मला ज्यूस पाजला. अच्छा, आंदोलन थांबलं असं त्यांनीच जाहीर केलं. अच्छा, आणि निघून गेले. खरं म्हणजे माझा उपोषण नव्हतंच, आंदोलन कधीच थांबणार नव्हतं, सत्याग्रह होता आणि ते मुद्दे संपेपर्यंत चालूच राहणार होता. पण त्यांनी माझं उपोषण आहे असं सांगून जाहीर करून आणि आंदोलन संपलं, उपोषण संपलं जाहीर करून दुसऱ्या दिवशी मोर्चा काढायचा असं म्हणून मोर्चा काढला. त्यातला तार्किक भाग मला काहीच कळाला नाही. तुम्ही त्या मोर्चामध्ये सहभागी होता? तो सगळ्यांचाच मोर्चा होता, त्यामुळे आम्ही सहभागी होतो त्या मोर्चामध्ये. मोर्चाचं स्लोगन काय होतं? मोर्चाचं स्लोगन अन्यायाविरुद्ध लढा, पाली विभागाला ॲडिट करा, ह्याच मागण्या होत्या. पण ते आले होते त्या ज्यांनी तुमच्यावर अन्याय अत्याचार केला, ज्या कॉलेजमधील जी सिस्टम होती, त्यांच्याबरोबर काही बोलले की नाही? ते राजीव सर आले होते मोर्चाला फेस करायला. नाही, ते कॉलेजमध्ये आले होते तेव्हा रामदास आठवले. नाही, तेव्हा काहीच नाही, साधं काहीच बोलत नाही. मला बोलत मुद्द्यांवर काही प्रश्न विचारायचे व्यवस्थेला, ते सोडून मला उपोषणाला बसलो असं गृहीत धरून उठवत आहेत. बस एवढंच करतायत. ज्या सुरक्षा अधिकाऱ्याने आपल्याला मारहाण केली, नागडं केलं, त्यांच्या निलंबनाचं काही बोललेले नाही आहेत. जे मुद्दे मांडले आहेत त्या मुद्दे सोडवणुकीसाठी काय म्हणलेले नाही आहेत. जे तुमच्यावरती जे अन्याय अत्याचार करतायत तिथे, ते कोणत्या विचारसरणीचे आहेत, कोण लोक आहेत ती, त्यांची नावं काय आहेत? आता सरळ सांगायचं तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे केंद्र आणि राज्यामध्ये कोणत्या विचारसरणीची माणसं आहेत आणि त्यांचीच ही माणसं आहेत. म्हणजे त्या कॉलेजमधले सुद्धा विद्यापीठामध्ये कोण आहेत? कुलगुरू कोण आहेत ते? कुलगुरू कुलकर्णी आहे त्यांचं नाव. अच्छा, रवींद्र कुलकर्णी. हां, तेच तुम्हाला जास्त त्रास देत आहेत. होय होय.
कारण त्यांच्या हातात सगळी प्रक्रिया आहे, काय करायचं काय नाही, काय निर्णय घ्यायचे ते प्रमुख आहेत. अच्छा. पण ते मुद्दाम बघत नाही आहेत. अच्छा, ज्यावेळेस तुम्हाला तुमचं वस्त्र सर्व काढली गेली ते कशा प्रकारे घडलं ते? मी किरण रिजिजू यांना निवेदन देण्यासाठी त्यांच्या PA ला भेटण्यासाठी चाललो होतो आणि दिल्लीच्या बंतीजीसोबत माझी बोलणं झालं होतं. ते म्हणाले तुम्ही तिथे जा, तिथे PA असतील त्यांना बोला, माझं नाव सांगा, मग तुम्हाला ते कशी भेट द्यायची, कसं निवेदन द्यायचे सांगतील. त्यानुसार मी चाललो होतो. तर माझ्या दरवाजामध्येच त्यांनी 2 रक्षक बसवले मी जाऊ नये म्हणून. मग मी पाठीमागच्या दरवाजाने बाहेर निघून आमच्या बाजूच्या भागातून निघालो आणि रस्त्यावर पोहोचलो. तर तिथे चौकामध्ये एक सुरक्षा रक्षक उभा होता, धिप्पाड असा. त्याने दोन्ही बाहू पसरून मला अडवलं. मी म्हणालो मला PA ला भेटायला जायचं आहे आणि निवेदन द्यायचं आहे, कधी द्यायचं ही वेळ घ्यायची आहे, मला जाऊ द्या. तर त्यांनी अडवलं. नंतर माझी बाजू पकडण्याचा प्रयत्न केला. मी म्हणालो मला टच नाही करायचं, मला स्पर्श करू नका, मी भिक्षू आहे, माझ्या चिवर आहे अंगावर. तरी त्यांनी मला पकडलं आणि मिठी मारून पकडून ठेवलं. मग सुटल्यावर मी निघालो तेव्हा त्यांनी माझं चिवर ओढून मला खाली पाडलं, म्हणजे उघडं कलमलेलं आणि खाली पाडलं. त्यानंतर तेव्हा तिथेच त्याच वेळी सुरक्षा अधिकारी पोहोचले आणि त्यांनी अरे बघता काय उचलायला म्हणून मला उचलून नागडं केलं आणि तशीच माझी धिंड त्या चौकातून बाजूला रस्त्याच्या कोपऱ्यापर्यंत केली आणि कडेला मला दाबून धरलं खाली पाडून बेशुद्ध होईपर्यंत. आणि नंतर पोलिसांतर्फे मला दवाखान्यात कळालं की त्यांनी मला बेशुद्ध अवस्थेमध्ये पोलीस स्टेशनला नेलं आणि पोलिसांनी मला दवाखान्यात भरती केलं. म्हणजे तुम्हाला तिथे मारझोडही झाली, ज्या अर्थी तुम्ही बेशुद्ध झालात त्या? मारझोड म्हणजे मला धरपकड झाली, दाबादाबी झाली, अच्छा. बेशुद्ध होईपर्यंत दाबून धरला गेलं. आणि विद्यापीठ आता माझ्याशी सूडबुद्धीनं वागत आहे. मी त्यांच्या कोणत्याही आमिषाला, दडपणाला, दबावाला बळी पडत नाही हे बघून त्यांनी शेवटचं अस्त्र म्हणून मला टर्मिनेट केलं आहे. टर्मिनेट करताना जी कारणं सांगितली आहेत ती मला लागूच होत नाही. माझ्याकडे प्रोग्रेस रिपोर्ट आहे, त्यावर ऑगस्ट महिन्याची गाईडची सही आहे. माझ्याकडे एक्सटेन्शन लेटर आहे, त्यावर ऑगस्ट महिन्याची गाईडची आणि हेडची सही आहे. म्हणजे मी आंदोलन सुरू करेपर्यंत मी रिकमेंडेड होतो, प्रोग्रेस होता. आणि 2 महिन्यात आंदोलन होऊन 2 महिने 25 दिवस झाले, माझा प्रोग्रेस नष्ट कसा होतो? तरी सूडबुद्धी आहे, मला कुठल्या तरी नियमात घालून रस्टिकेट करत आहेत. पण मला पकडण्यासाठी म्हणून त्यांनी UGCचा जो नियम लावला आहे तो चुकीच्या पद्धतीने लावला आहे. UGCचा नियमाची आदर करतो आम्ही, मानतो, पण तो कधी लावायचा, कसा लावायचा हे निर्णय विद्यापीठाला असतं. तर मला पकडण्यासाठी त्यांनी 200-250 विद्यार्थ्यांना ते रेस्ट्रिकेट करत आहेत, टर्मिनेट करत आहेत. हे चुकीचं आहे. सूडबुद्धी किती खालच्या स्तराला जाते, किती हिंस्र होते याचं हे उदाहरण आहे. माझं म्हणणं आहे की माझ्यावर जे होईल ते व्हावं, पण माझ्यामुळे त्या 200-250 विद्यार्थ्यांचं नुकसान करू नये.